हरिओम. या पुढील विवेचनात माऊली आणखीन मोलाचं मार्गदर्शन करतात आणि ते आहे सत्संग या विषयावर. माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आपावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आत्मज्ञानाची खरी ओढ असेल तर संतांच्या संगतीमध्ये हे काम लवकर होईल, कारण या स्थितीवर संत कायम असतात. निराभिमानपणाने संतांची सर्व प्रकारची सेवा जर केली तर अत्यंत अवघड गुह्यज्ञान देखील सहज प्राप्त होते. संतांच्या आशीर्वादाने जीवनाचे कल्याण होते. हरिपाठात माऊली म्हणतात, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे संत संगतीत भगवंत केवळ प्राप्त होतो असं नाही, तर तो आकळता येतो, म्हणजे अंकित करून घेता येतो. संत संगतीमध्ये राहण्याने नेमकं काय घडतं? संत अध्यात्म जगत असतात. ते बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व देतात. शब्दज्ञानाला त्यांच्या दृष्टीने शून्य किंमत असते. शब्दज्ञानापेक्षा अनुभूतीजन्य ज्ञान महत्त्वाचं आहे. हा महत्त्वाचा बोध संतांच्या संगतीमुळे समजतो. प्रत्येक जीवात नवे निर्जीवात देखील तो श्रीहरी आहे हे ओळखल्यामुळं संत सर्वांशी प्रेमाने दयाबुद्धीने वागतात. द्वेष, मत्सर, निंदा असे अवगुण सोडून परोपकार बुद्धीने कसं जगावं ही कला संतांच्या संगतीत आत्मसात करता येते. कितीही प्रतिकूल काळ आला तरी संत भगवंताचं भक्तीपासून यत्किंचितही ढळत नाहीत. कितीही दुर्दशा झाली तरी भगवंताकडे काहीही मागत नाहीत. त्यामुळे अशा संतांचा संपूर्ण भार परमेश्वर आपणहून स्वीकारत असतो. त्यांच्या मनात कायम सत्य संकल्प निर्माण होतात, म्हणून ते भगवत कृपेने पूर्णत्वास जातात. वाणीवर जय प्राप्त झाल्यामुळे अशा संतांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरतो. मी म्हणजे मृत्यू पावणारा 3.5 हाताचा देह नसून अमर असलेल्या परमात्म्याचाच अंश आहे याची प्रचिती संत कृपेने येते. साधकाने चिकित्सेच्या भानगडीत न पडता सर्व भावाने भगवंताला शरण जावे आणि तो ठेवेल तशा अवस्थेत आनंदाने समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा, असेच सर्व संतांचे सांगणे आहे. पण याचा अर्थ परमार्थामध्ये असणाऱ्याने आळशी असले तरी चालेल असा मुळीच नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे यत्न कसून करीन मी, यशदे रामा नदे तुझी सत्ता. या शिकवणुकीप्रमाणे साधकाचे आचरण हवे. साधकाचा आत्मकल्याणाचा निश्चय तीव्र असल्यास संत संगतीत या सर्वाचा अभ्यास खात्रीशीर होतो. भगवंतावर, संतवचनावर, गुरुवचनावर श्रद्धा या बळावर साधक आत्मज्ञानापर्यंत पोचू शकतो. हा माऊलींचा संदेश साधकाला दिलासा देणारा आहे. परमार्थाचा मुख्य पाया श्रद्धा हाच आहे. संशयी जीवाला कायम भ्रमात राहावं लागत असल्यामुळं त्याला आत्मसुख कधीच प्राप्त होत नाही. माऊलींच्या सांगण्यानुसार या संशयाचं छेदन संत कृपेने होतं. त्यामुळे संत कृपा अथवा सद्गुरुकृपा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गुरुकृपेने माझे श्वास उच्छ्वास देखील प्रबंध होतील एवढी माऊलींची गुरुकृपेवर श्रद्धा आहे. म्हणून माऊली म्हणतात, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधू करू जाईल, तै गुरुकृपा होईल पार्थागा. या विचारावर आज थांबू, याचंच चिंतन करू. पुढच्या चिंतन प्रवाहापर्यंत रामकृष्ण हरी.